सांगली जिल्हा सुधार समितीच्या दणक्याने सांगली महापालिका क्षेत्रातील पहिल्या क्षेत्रीय सभेत सुरुवात झाली आहे। सांगली महानगरपालिका क्षेत्रामध्ये क्षेत्रसभा व्हाव्यात या मागणीसाठी सांगली जिल्हा सुधार समिती सुरुवातीपासूनच आक्रमक होती। मात्र तत्कालीन आयुक्तांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले व क्षेत्रसभा घेतल्या नाहीत। त्यामुळे सुधार समितीने राज्यातील प्रत्येक महापालिकेने क्षेत्रसभा घ्याव्यात यासाठी राज्य पातळीवर व प्रत्येक महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला। सुधार समितीच्या रेट्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने क्षेत्रसभा घेण्यास सुरुवात केली। त्यानंतर महापालिकांना बंधनकारक असणाऱ्या क्षेत्रसभा वेळोवेळी घेण्यात याव्यात यासाठी सुधार समितीतर्फे उच्च न्यायालयात याचिकाही दाखल आहे। परंतु सांगली महानगरपालिकेने क्षेत्रसभा घेण्यास सुरुवात केल्याने सुधार समितीच्या लढ्याला यश आलेले आहे। यामुळे नागरिकांमधून समितीबद्दल समाधान व्यक्त केलं जात आहे। म्हणजे अगदी कधी 8 वाजता येईल, कधी पहाटे 6 वाजता येईल असा एक विषय आहे पाण्याचा। आणि पाणी प्रेशर येत नाही, म्हणजे टाकी अगदी हुशाल आहे पण पाणी प्रेशरनं पूर्वीपासून मिळत नाही शालीनगरसाठी। डाग प्रतिबंधक म्हणजे औषध फवारणी करावं आणि दुसरं म्हणजे पाण्याचं प्रेशर वाढावं की ज्यामुळे सगळ्यांना पुरेसा पाणी पुरवठा होईल। किलोमीटर झाले तुम्ही येता तिथं, 4 किलोमीटर झालं, एक बी काम केलं नाही, गटारी केलं नाही, गटारी काय सुद्धा केलं नाही तिथं। आणि हा हे करतो आता आमची गटारी मंजूर होऊन 2 वर्ष झाले, आठवून आमच्या नगरला गटार नाही। माझ्या आई बहिणी हाकाला बसतात आणि सांगा हाकाला उघड्यावर बसतात आणि उघडा बसलं ते म्हणतात काय तू हाकाला बसला तुला दंड कर। आणि ही काय नगरपालिका आहे काय? हाकाला कुठं बसतात तुम्ही दंड करताय बरोबर आहे, पण मागे तोट्याला द्या ना तुम्ही तिथं महापालिकेला तोट्याला तुम्ही निवडून येता काय केलंय? 5 वर्षात तुम्ही काय केलं? आता काय करणार आहे? काय दिवं लावणार आहे तिथं? टॉली ते ट्रॅक्टर घेऊन औषध मारत होता ते दीक्षित काकींच्या आणि ते पुढं ते औषध त्या रोडला मारत होता का त्या झाडावर काय कटरीत मारता हेच कळतो। साईडच मारतो तुम्ही घेतला नाही, गाडग्याला माझी का नाही, आमच्या घरात काय घडी कमणार नाही, बारका मूळ आहे माझा, तुम्ही ऐकणार तर कोण काय ऐकणार? आपली माझ्या गल्लीमध्ये समोरच्या भगिनींना सांगते ताई कचरा टाकू नका, आपली मुलं आहेत, आपल्या मुलांची काळजी आपण घ्यायची आहे। एक कुत्री तिच्या पाठीमागे 6 पिल्ली असतात आणि ती 6 पिल्ली पोसली जातात हे माझ्यासारख्या भगिनींनी टाकलेल्या कचऱ्यावर। महापालिकेचा प्रत्येक माणूस, प्रत्येक कर्मचारी, प्रत्येक अर्धवट मोजलेली विहीर आहे तिथं लोकांनी ड्रेनेजचं पाणी सोडले, सांडपाणी सगळं त्यात सोडल्यामुळं सगळे डास वगैरे, आता डासाचं प्रत्येक जण सांगतंय डासाची फवारणी करताय, पण ते औषध असतंय का पाणी असतंय हे काही समजतच नाहीये। पाणीच त्याचा फक्त धूर येतोय, त्याचा काहीही परिणाम होत नाही। जगदाळे वहिनींना 1-2-4 वेळा आम्ही आमच्या अडचणी सांगितलेल्या आहेत, गटारी केलेत पण त्याची स्वच्छता होत नाही, 2-2 महिने कामगार येत नाहीत। शिवाय गटारी वगैरे करताना जे अतिक्रमण आहेत ती अतिक्रमण काढली गेली पाहिजे, रस्ते रुंद व्हायला पाहिजेत।